नाभिक आणि धोबी समाजाला एससी वर्गातून आरक्षण द्या असं हाके म्हणाले। पण हाकेंच्या या मागणीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू खरे यांनी विरोध केला। पाहूयात। बलुच्या मधला आमचा नाभिक बांधव असेल, आमचा धोबी बांधव असेल, बलुच्या एससी मधलं आरक्षण मिळावं। हे लक्ष्मण हाकेंचं स्टेटमेंट आहे। त्यांना वाटत असेल कदाचित की बाकीचे लोक कसं भांडतात, आमच्यातून आरक्षण जाईल म्हणून, तसं आम्ही भांडणार अजिबात नाही। याची स्टेटमेंट द्यायची गरज काय पडली तुम्हाला, हा प्रश्न आम्हाला पडतोय। आता आम्ही बाकीच्यांसारखं भांडत नाही, कारण आम्हाला माहितीये आमच्या एससी आरक्षणामध्ये कुणी एंट्री मारायची किंवा कुणी हात लावायचं कुणाच्याही पुढात दम नाही। जी येते उठसूट जी येते ते स्वतःला एक आरक्षणाचा महापुरुष समजते स्वतःला। त्याला देऊन टाका, त्याला देऊन टाका आरक्षण। अरे बापाचं घरचं आहे का? तुम्ही केलं आरक्षण तयार, सर्व समाज एकत्र मिळून जुळून राहतात, राहू दे ना। प्रत्येकासोबत नुसतं भांडणच करायचंय। तर धोबी समाजामध्ये किंवा आवी समाजामध्ये आमचं कधीच भांडण नाही। आता तुम्ही आम्हाला लढवताय, कारण कसं आहे आमच्या सर्वांसोबत संबंध चांगले आहेत। धनगर समाज असो पूर्ण ओबीसी सर्वांसोबत चांगले संबंध आहेत आमचे। स्वतःला ना आरक्षणाचा महापुरुष समजू नका। विनाकारण असं स्टेटमेंट एससी आरक्षणावर द्यायचा नाही। कोणी असो तो समोरचा, अंगावर आला शिंगावर घेतली जाईल। सेनापती सिद्धार्थ महाराजची औलाद आहेत, कळलं का? आम्हाला माहित आहे आमचं कोण हिसकू शकत नाही, आणि आम्हाला येड्यात तुम्ही काढू शकत नाही। बाकीच्यांना काढायचे येड्यात ते, त्यांना वाद लावायचं, आंबेडकरवादींना नाही। कुठला प्रश्न येतोय एससी मधून दुसऱ्यांना द्यायचं? शक्यच नाही, ते काय कळतच नाही। फूट येते, त्याला आरक्षण द्या, त्याला आरक्षण द्या, हे नाही चालणार। ही लक्ष्मण हाके हे जे तुम्ही स्टेटमेंट दिले ना, या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतोय। जय भीम, जय भीमा कोरेगाव। Like, share, subscribe for more videos.